सचिन सावंत आणि गणेश भाविस्कर पंच विनंती असेल थोडस फास्ट. तीन षटकांची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच स्पर्धा आपण पाहतोय. काळभैरव चषक खांडज ग्रामस्थांच्या वतीने काळभैरव चषक या वर्षी आपण पाहतोय. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर ढवळी विभाग अंतर्गत बोरज ब्लास्टर आयोजित ब्लास्टर चषक 2024 तुमच्या भेटीला येतोय. भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा येत्या 7 एप्रिलला याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही या स्पर्धेला नक्कीच या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती देवीदास बॅटिंग करतोय. रोहित पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, शॉट मिडॉनला, क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. रोहित आणि पार्थ आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे, त्या 3ही ओव्हरमध्ये तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. तर विनोद झाडण यांचा सन्मान केला जातोय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळलाय, कव्हरच्या दिशेने फटकायला सजवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, कोणती चुकी होणार नाहीये. चांगल्या पद्धतीने थ्रो देखील केलाय. केवळ धाव मिळेल ती एक. एकेरीच्या मदतीने संघाचं खातं खोलतोय. रोहित आणि पार्थ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पार्थने मगाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु एक इम्पॉर्टंट मॅच आहे, या मॅच मध्ये जो जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये जाईल आणि तो खेळेल बोरज ब्लास्टर या टीम सोबत सेमी फायनलची मॅच. फायनल मध्ये दाखल झालाय सिद्धिविनायक बोरावळे संघ. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक प्रयत्न केले होते परंतु बॉल निसटला हातातून. एक तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जर पाहिला तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 3 बॉल आणि 3 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देवीदासच्या या संघामध्ये उमरट संघाने आपल्या नावावरती एक उच्चांक धावसंख्या बनवली आहे. पहिली मॅच खेळत असताना तब्बल 90 धावा त्यांनी 5 षटकामध्ये याच मैदानामध्ये कुठल्या आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. हा टॅप खेळाय, शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. धावबादची संधी होती आणि मिळाली आहे. फलंदाज पार्थ उतेकर आउट. धावबादच्या रूपामध्ये ही विकेट मिळते. खेळाडू बाद झालाय पार्थ धावबादच्या रूपामध्ये. धाव मात्र त्यांनी बनवले, त्या 2 धावांवरती बाद झालाय. चला लगेचच आपण खेळूया, घाई करा थोडीशी. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच बाकी आहेत. बक्षीस समारंभ देखील आहे. बॅटिंगसाठी नवीन बॅटर दिनेश आलाय मैदानामध्ये बॅटिंगसाठी. फटका आलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं ते म्हणजे देवीदास वरती आल्या. इथं मात्र जर पाहिलं तर रोहितच्या बॅटमधून हा चौकार आला. 4 धावा आल्यात रोहितच्या बॅटमधून. संघाला सावरण्याचा प्रयत्न चालू आहे रोहितचा. 3 षटकांची मॅच. एक 25-30 धावा देखील ज्या संघासमोर जर बनवल्या तर त्या धावा कमी पडू शकतात, कारण त्या संघामध्ये यतीन कळंबे सारखा खेळाडू आहे ज्याने पहिल्या मॅच मध्ये 42 धावाची विस्फोटक इनिंग त्याची पाहायला मिळाली होती. त्याच्यासमोर तुम्हाला एक तगड आव्हान ठेवावं लागेल, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल खडकवाडी साखर टीमला. आडव्या बॅटना ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता, डीप मध्ये विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे मिस फिल्डिंग आणि बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 येईला. खणखणीत चौकार. फलकावरती 4 धावा आल्यात. तिकडे मात्र मिस फिल्डिंग झाली. क्षेत्ररक्षक होता परंतु नैसर्गिक अडथळा आला. तो प्रयत्न त्याने केले होते परंतु बॉल ट्रॅव्हल झाला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि 4 धावा वसूल केल्या. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस 11 धावा 11 बनवल्यात. 11च्या सरासरी धावसंख्या जर बनवली तर 33-35 पर्यंत जाऊ शकतो खडकवाडी साखर संघ. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज यतीन कळंबे. यतीन कळंबेच्या नावावरती देखील एक मोटरसायकल बाईक आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
या बॉलवरती फटका आलाय दिनेशच्या बॅट मधून, चेंडू हवेत आहे, लांबी घेतोय का, परंतु क्षेत्ररक्षक दुसरी चुकी त्याच्याकडून, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बोरज ब्लास्टरची स्पर्धा आणि ब्लास्टर चषकचे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पाडले जाणार आहेत. ते जे तुम्ही पाहणार आहात जी स्पर्धा 7 एप्रिलला होणार आहे त्याचे लाईव्ह लॉट्स होतील, याची नोंद घ्या. परंतु पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु त्याच्या देखील पलीकडे होता. हा बॉल पॉइंटला कट केलाय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर पोस्टल बॉलवरती तदवर 2 धावेची दोन धावा आवश्यकता घेतली, परंतु पंच कळवत आहेत की एकच धावे, शॉर्ट धावे, एक शॉट आहे. चला पंचांनी दिले निर्णय शेवटचा असेल. लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पाडले जात आहेत. मॅच चालू ठेवायची आहे. दुसरं षटक चालू आहे. यतीन कळंबे एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उमरठ संघाच्या माध्यमातून बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेत, स्वतःच्या फलुतूमध्ये झेल टिपण्याची संधी आणि हो टिपलाय. फलंदाज दिनेशचा खेळ संपलाय, खेळाडू बाद. दुसरा धक्का बसलाय. पहिला धक्का पार्थ उतेकर आउट झाला. दिनेश देखील माघारी परतला. दिनेशच्या बॅटमधून एक चौकार आला. धावसंख्या 16 वरती आहे. 16 धावा फलकावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच येतील सांगत असेल की हो 2 चौकार तिकडे मात्र सुटले नसते तर धावसंख्या कमी असती, कारण 8 धावा क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्या आणि त्या चुका 8 धावांनी महागात पडल्या. 8 धावा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये गणेश मालुसरे आलाय. मागील मॅच मध्ये थोडा चाचपडत खेळत होता, आता कशा पद्धतीची बॅटिंग करतोय पाहूया. हा देखील पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा फटका होता. पंचांकडे अपील केलं परंतु पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. गणेश मालुसरे वारंवार त्या फटकेची जी जाणीव करून देतोय. ज्या पहिल्या मॅच मध्ये तो त्या पद्धतीचे फटके खेळायला गेला, 5 बॉल डॉट केले, परंतु पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली आहे आणि पुन्हा एकदा तेच करतोय. आडव्या बॅटनं तो ऑन साईडला खेळू शकतो, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळू शकतो, परंतु आता काय करतोय पाहूया. पुढचा बॉल यतीनचा. हा बॉल समोरच्या दिशेने ओव्हर पिच होता. ड्राईव्ह केलाय, शॉर्ट मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं रनिंग बीटनं विकेट. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरी होईल का पूर्ण पाहावं लागेल आणि तिसरी धाव देखील पूर्ण. तिथं मात्र 1 धाव घ्यायचा प्रयत्न होता, तिथं 3 धावा आल्या आणि मिस फिल्डिंग जी पाहायला मिळाली आहे. यतीन स्वतःवरती नाराज आहे. तो चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळत नाहीये. 3 धावांनी धाव फलक पुढे गेला, जाऊन पोहोचला तो 19 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. 19 धावा धाव फलकावरती. अजूनही एक षटक बाकी आहे. 19 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये, थोडासा शरीरापासून दूर ठेवला. शेवटचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 19 धावा आहेत. येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. चला थोडीशी घाई करा. चला घाई करायची. ढवळी विभाग कमिटी आपण व्यासपीठावरती यायचे. ढवळी विभाग कमिटी आपण व्यासपीठावरती या ठिकाणी ब्लास्टर चषकाचे लॉट पाडले जात आहेत. जी स्पर्धा येणाऱ्या 7 एप्रिलला याच मैदानामध्ये असणार आहे, त्याचे लाईव्ह लॉट्स पाडले जात आहेत. चला थोडेच स्पीडअप घ्या, घाई करा. शेवटचे 6 बॉल धावा झाल्या त्या 19. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातील. टॉस जिंकल्यानंतर खडकवाडी साखर टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 2 षटकामध्ये 19 धावा बनवल्यात. गोलंदाजी मार्कवरती आलाय स्वप्नील. उमरठ संघ मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच जिंकला, तब्बल 90 धावा बनवल्या गेल्या त्या संघाने आणि आता दुसरी मॅच खेळत असताना क्षेत्ररक्षण करतोय. त्यांच्या समोर किती धावांचं आव्हान असेल, किती धावा बनवल्या जातील. पहिला बॉल घेऊन स्वप्नील. ब्लॉक खोल चेंडू, लोअर फुल टॉस बनवला, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचलाय, परंतु एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. रोहितकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असावी लागेल,
कारण त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत, तो त्यासाठी जाणला जातो आणि मोठे फटके तो खेळू शकतो. त्याचमुळे की काय गणेश मालुसरेने त्याला एक स्ट्राईक दिली, त्याला एक धाव काढून स्ट्राईक दिली, त्याला स्ट्राईकवर आणलंय. हे मोठं काम केले गणेश मालुसरेने. एक सिंगल आली आहे, धावसंख्या 20 वरती. शेवटचे 5 बॉल. हा बॉल कमी गतीने टाकलाय, आतमध्ये आणला. ही खासियत आहे गोलंदाजाची. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा पाहायला मिळाला. डॉट बॉल. 20 वरती धावसंख्या थांबली आहे. 20 धावा धाव फलकावरती आहेत. खडकवाडी साखर विरुद्ध उमरठ संघाच्या माध्यमातून आपण ही मॅच पाहतोय. उमरठ स्पोर्ट्स क्लब पुढचा बॉल घेऊन, वाह, एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. जागा बनवून हा शॉर्ट स्ट्रोक खेळा. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. मिस फिल्डिंगच्या धावा जास्तीच्या खर्च केल्यात या उमरठ टीमने. धावा आल्यात त्या 2च्या मदतीने आता 22 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 22 धावा धाव फलकावरती. बॅटिंग करतोय रोहित, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. हा देखील चेंडू त्याच दिशेने फटकावलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून बॉलवरती येईल. एक धाव तर आली. आता दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, परंतु पाहावं लागेल. चुकी झाली यष्टी रक्षकाकडून. या 3 कडून अशी चूक झाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या. दुहेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड 24 वरती जाईल. 24 रन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले ते 2. खडकवाडी साखर संघ एक मॅच जिंकला. मागील मॅच मध्ये रोहितने स्वतः अष्टपैलू कामगिरी करत असताना गोलंदाजीसाठी आला. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना गणेश मालुसरेच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तब्बल 20 धावा खर्च केल्या गणेशने आणि त्याच्यानंतर 4 धावांची आवश्यकता असताना रोहित स्वतः आला की त्याने सांगितलं की मी संघाला मॅच जिंकून देऊ शकतो. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. विनोद धनावडेला बाद केलं. रोहित तसं जर पाहिलं तर तुषारला देखील थांबवलं आणि मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. खडकवाडी साखर या टीमने मॅच जिंकली आणि आता उमरठ संघासोबत खेळतोय. 24 बनवलेत खडकवाडी साखर टीमने. शेवटचा बॉल आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बॅटिंग करतोय रोहित. रोहित नावाच्या खेळाडूंचा आज दिवस राहिलाय, कारण हा रोहित देखील बॅटिंग करतोय. रोहित पाटीलने सकाळी बॅटिंग केली. अजून एक रोहित होता, तो बॅटिंग करत होता. आडव्या बॅटनं वा, अप्रतिम फटका. स्वतःवरती जिम्मेदारी आणि ती मात्र तो पार पाडतोय. षटकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. 30 धावा धाव फलकावरती आहेत. जास्तीच्या धावा मिस फिल्डिंगच्या रूपामध्ये खर्च केल्यात. काही चुका उमरठ संघाच्या खेळाडूकडून झाल्यात आणि त्या चुका आता त्यांना भारी पडतायत. षटकार ठोकलाय रोहितने. पुढे सरसावत फुलटॉस बनवला. तिकडे खेळा, तिकडे क्षेत्ररक्षक कव्हरला पाहायला मिळतोय. दुसरीचा देखील प्रयत्न झाला आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्ती अखेरीत 32 वरती. 18 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता उमरठ टीमला. जाऊया लावी लॉट्स कडे. तिकडे गणेश केसरकर यांचा आवाज ऐकाल. धन्यवाद. लगेच क्षेत्ररक्षण चालवा. खडकवाडी साखर टीम आपण फिल्डिंग लावून घ्या आणि पंचांना विनंती आहे मॅच चालू ठेवा. हॅलो, नमस्कार. आपण ढवळी विभाग अंतर्गत बोरज ब्लास्टर 7 एप्रिल येणाऱ्या संडेला याच मैदानावरती ढवळी विभागातील 12 संघ खेळणार आहेत आणि ह्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे रोख रक्कम 15,000, द्वितीय क्रमांक 10 आणि तृतीय क्रमांक 5. या स्पर्धेमध्ये संघ 12 संघ झालेत. पहिला संघ आहे जय भवानी स्पोर्ट क्लब साखर. चिठ्ठी दिसणार नाही पण आपण सर्व उपस्थित आहोत. ठीक आहे, नाही दिसले चालेल ना, एवढे लोक आहेत ना. सुभेदार नरवीर तानाजी माळुसरे उमरठ स्पोर्ट क्लब, चंद्रवाडी ढवळे, सिद्धिविनायक बोरावले, बोरज ब्लास्टर, रुद्र ओवी 11 खडकवाडी, कालभैरव क्रिकेट क्लब खांडज, जय हनुमान क्रीडा मंडळ सालवीकोण, शिवशक्ती क्रीडा गोवेळे, जांतराजा स्पोर्ट क्लब सालवीकोण आणि रायझिंग स्टार खांडज असे 12 संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा आपल्या भेटीला येते 7 एप्रिलला. एक दिवसीय स्पर्धा आहे. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 15, द्वितीय 10 आणि तृतीय 5. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीराला ट्रॉफी देऊन गौरवण्यात, प्रत्येक सामन्याच्या सामनावीराला ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल.
चला चिठ्ठ्या बनवा दोन. बारा आहेत का मोजा एकदा. 12 चिठ्ठ्यांचे लॉट आपण ओढवतोय. दोन गाडा, 2 चिठ्ठ्या सुनीलजी उतेकर उचला. खोला. सिद्धिविनायक बोरावले वर्सेस शिवशक्ती गोवेले. पहिली मॅच. ए बाहेरच्यानी बोलू नका. तुम्ही नका उचलू आता. विरू उचल. हा या चिठ्ठ्या घेतात. चंद्रगड वॉरियर्स ढवळे. नाही पूर्ण लिहा. चंद्रगड वॉरियर्स ढवळे जय भवानी स्पोर्ट क्लब साखर. दुसरा सामना असेल. इकडे दिले. पहिला हाफ झाला. सेकंड हाफ. उचल प्रवीण. घाई करू नका यार. सुभेदार नरवीर तानाजी उमरट वर्सेस रुद्र ओवी 11 खडकवाडी. म्हणजे जी खेळते तीच टीम आहे. परत दुसरा हाफचा पहिला. उचल 2 अजय आदेश. उमरट स्पोर्ट क्लब वर्सेस कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. सेकंड ग्रुप क्लिअर झाला. थर्ड ग्रुप उचला नितीन भाऊ. या 2 चिठ्ठ्या घ्या. बोरज ब्लास्टर वर्सेस रायझिंग स्टार खांडज. त्यानंतर जांतराजा स्पोर्ट क्लब साल्विकोण आणि साल्विकोण. जय हनुमान क्रीडांगण साल्विकोण. असे लाईव्ह लॉट आपण आज इथे पाडलेत. तरी सर्व संघाची नोंद घ्यायची. लाईव्हची DTP आपल्यापर्यंत पोहोचेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे बाला पवार सर यांचा आवाज आपण ऐकणार. मॅच रंगले. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकला. हातातून चेंडू निसटला त्याने सांगितलं, परंतु त्याच्यानंतरचे दोन्ही चेंडू अफलातून टाकलेत. यतीन कळंबीला जखडून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केले. 33 धावांची आवश्यकता आहे. फटका समोरच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. 2 बॉलवरती त्याला शांत ठेवलं, परंतु तो शांत बसणारा नाहीये. त्याच्या नावावरती देखील एक मोटरसायकल बाईक आहे. धावा आल्या त्या 5 धावा फलकावरती. 33 ची आवश्यकता आहे. विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो. 42 धावा त्याच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या. या मॅच मध्ये 33 ची आवश्यकता आहे. चौकार तर घेतलाय त्याने. फुल टॉस कमी गतीने टाकलेला बॉल शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. धाव मिळेल ती एक. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. 6 रन स्कोर कार्ड. 6 देखील घड्याळात 6 वाजलेत आणि स्कोर कार्ड देखील जर पाहिला तर 6 वरती पोहोचलाय. तर या ठिकाणी रोहित नायकरे खास घाटकोपरवरून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सुधीर माने हे देखील घाटकोपरवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक असं स्वागत. मोरे कुटुंबावरती जास्तीचं प्रेम रोहित नायकरेंचं आहे. त्यांच्या उपस्थितीत आज इथे ते उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटवरती बॉल आला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश. पहिल्या बॉलवरती अडखळत त्याची सुरुवात झाली, परंतु त्याच्यानंतर कमबॅक त्याने केलं. 5 धावा फलकावरती आहेत. 5 बॉल आणि 5 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये. 33 ची आवश्यकता आहे. जो जिंकणार तो बोरज ब्लास्टर या टीम सोबत सेमीफायनल खेळेल. सज्ज झालाय पुन्हा एकदा प्रथमेश. विशालला सूर अजून गवतलेला नाहीये. डॉट बॉल त्यांनी खेळून काढलाय. हा चेंडू जर पाहिला तर शफल झाला चेंडू आणि ऑफ टिकच्या मधोमध हा चेंडू टाकला गेला. गोलंदाजाने ओळखलं फलंदाज कुठे बॅटिंग करतोय. रिव्ह्यू नाहीये.
बिमरसाठी फक्त एक रिव्ह्यू तो देखील पंच घेतात, याची नोंद घ्या. षटक संपले पहिल्या ओव्हर नंतर. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6. 6 धावा धाव फलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. 12 गेंदे 26 रन की जरूरत. 12 बॉल 27. गोलंदाजी मार्कवरती आलाय विशाल. 12 चेंडू 27 ची आवश्यकता खडकवाडी साखर या टीमला. यतीन कळंबे आणि विशाल ज्या प्रकारे बॅटिंग करायची होती त्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये झाली नाहीये. एक चौकार जरूर आला यतीनच्या बॅटमधून, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी कमबॅक केलं प्रथमेशने. आता आलाय गोलंदाजी मार्कवरती अजय. अजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. बोरज ब्लास्टर संघाचा कर्णधार आपण सज्ज राहायचे. टॉस साठी लगेचच टॉस केला जाईल. यातून जिंकेल तो त्या टीम सोबत. पहिला बॉल लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती यतीन कळंबेला थांबवलंय. ज्या यतीन कळंबेने पहिल्या मॅच मध्ये 42 धावांची इनिंग खेळली होती त्याला थांबवण्याचं काम प्रथमेशने देखील केलं आणि अजय देखील या पहिल्या बॉलवरती करतोय. 11 बॉल 27 ची आवश्यकता. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. आता मात्र व्हाईट बॉल असेल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती. 26 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 26. 2 मोठे फटके खेळायचे. मॅच मध्ये कमबॅक करू शकतो उंबरठ संघ, परंतु गोलंदाजीचा तोफखाना खडकवाडी साखर या टीमकडे देखील आहे. पहिल्या षटकात केवळ 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील 1 धावा आतापर्यंत खर्च करतोय. हा चेंडू ऑफटिकच्या बराच बाहेर. दडपण आता गोलंदाजावरती जाणवतोय. व्हाईट बॉल आलाय. 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे लगातार टाकतोय अजय. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. 8 धावा 1 बॉल आणि 8 हे समीकरण पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. अशा धावा रोखाव्या लागतील, धावा थांबवाव्या लागतील. दोन्ही फलंदाज जखडून ठेवलेत, परंतु तुम्ही अशा धावा दिल्या तर फलंदाज हवी होईल गोलंदाजावरती. हा बॉल चांगला आहे. कुठल्याही स्पॉट वरतूनची चेंडू जो निघाला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल पाहायला मिळाला. आता कमबॅक करतोय अजय. असे चेंडू तुमच्याकडे असताना देखील तुम्ही नियंत्रित गोलंदाजी करत नाहीये. असे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. फलंदाजावरती तुम्हाला हवी व्हावं लागेल. अतिरिक्त चेंडू तुम्ही कमी टाकावे लागतील या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर. पुढचा बॉल घेऊन अजय. हा बॉल ऑफटिकच्या बाहेर आहे. आता व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1 ने वधारतोय, पुढे जातोय. 9 या आकड्यावरती 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 धावांची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 10 बॉल 24. 2 मोठे फटके नक्कीच येऊ देत असमर्थ असतील उमरठ संघाच्या डगआउट मध्ये, आणि ते दोन्ही फलंदाज खेळू शकतात. फुलटॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे दिनेश आहे. चांगली फिल्डिंग, चांगला बॉल अडवलाय. एक तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु दिनेशचं देखील तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली आहे. 2 धावा आपल्या संघासाठी रोखल्या. त्या ठिकाणी 2 धावांनी धावफलक पुढे गेला, जाऊन पोहोचला तो 11 वरती. वेगळ्या शैलीमध्ये आता फलंदाज उभा आहे. ब्लॉक होल चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे शॉट मिड ऑनला. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता महेंद्र उर्फ जेंबी. त्याच्या हातातून हा झेल सुटलाय. यतीन कळंबेला जीवदान देणं ते कितपत महागात पडू शकतं. धावसंख्या पुढे गेले, जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 20 ची आवश्यकता अजूनही जी पाहायला मिळते. 8 बॉल आणि 20 धावा. यतीन कळंबे ऑन स्ट्राईक. हा चेंडू वारंवार त्या दिशेने टाकतोय, कारण अजयला 3 स्टंप तो दाखवतोय आणि त्या दिशेवरती त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय अजय. 19 ची आवश्यकता. 8 बॉल 19. 8 बॉल आणि 19 हे समीकरण. उमरठ स्पोर्ट्स क्लब या टीमला 8 चेंडू मध्ये 19 ची आवश्यकता आहे. अजयला मात्र सूर गवसत नाहीये. तो अवंतर स्वरूपाच्या धावा खर्च करतोय. हा फुल टॉस पहा, लगेचच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजय वारंवार यष्ट्या त्याला दाखवल्या जातात आणि तिकडे बॉल पिचिंग करतोय, परंतु त्याचा फायदा झाला यतीन कळंबेला. त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेले 20 वरती.
13ची आवश्यकता आहे. अजयचं हे षटक जर पाहिलं तर त्याने 10 बॉल टाकलेत. 10 बॉलची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. हा षटकार आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय अजय. या चेंडूवरती देखील ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे बॉल अडवलाय, परंतु बॉल जर पाहिला तर क्षेत्ररक्षक स्वतः सांगतोय तिकडून 4 धावा आहे त्या. महागडी गोलंदाजी अजयची. पहिल्या 2-3 बॉल वरती जखडून ठेवलं, थांबवलं दोन्ही बॅटर्सला, परंतु आता अजय वरती दडपण जे साफ दिसलं. धावसंख्या 24 वरती गेली. 12 चेंडू आणि 27ची आवश्यकता होती, परंतु या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च केल्या आणि तिथून आता 6 बॉल 8ची आवश्यकता आहे. 9ची आवश्यकता आहे. 6 बॉल 9, 24 झाल्यात, 33 बनवायच्या आहेत. यतीन कळंबे आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 9ची आवश्यकता. जास्तीच्या धावा खर्च केल्या त्या अजयने. 18 धावांचं षटक त्याने हाताळलं. जास्तीच्या धावा जर पाहिलं तर 4 वाईट बॉल टाकलेत, 1 षटकार आणि 1 चौकार. सहा बॉल 9. चला थोडस स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच सेमीफायनलची मॅच असेल. जो जिंकेल तो खेळेल बोरज ब्लास्टर या टीम सोबत आणि त्याच्यानंतर फायनल मॅच असेल. सिद्धिविनायक बोरावळे समोर कोणता संघ फायनल मध्ये येईल हे प्रश्नचिन्ह आहेत. 6 बॉल 9 धावा. 9 धावा 6 बॉल. खडकवाडी की उमरट, उमरट की खडकवाडी. आपण स्पर्धा पाहतोय काळ भैरव चषक खांडज ग्रामस्थांच्या वतीने, खांडज संघाच्या वतीने ही भव्य दिव्य स्पर्धा. त्याला थोडंसं स्पीडअप घ्या. रोहित गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 9ची आवश्यकता. समोरच्या दिशेने व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार आलाय विशालच्या बॅट मधून. ज्या विशालला देखील जखडून ठेवलं होतं पहिल्या षटकात, त्याच्या बॅट मधून हा षटकार. परंतु रोहितने या अगोदरची मॅच 6 बॉल 4 असताना जिंकून दिली होती संघाला. परंतु आता दोन्ही बॅटर जर पाहिलं तरी विशाल देखील आणि यतीन कळंबे देखील चांगले आहेत. त्यांच्या समोर अशी गोलंदाजी. ओव्हर पिच बॉल, त्याचा खरपूस समाचार. समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळलेला फटका. आता 3ची आवश्यकता. हा चेंडू पायावरती ब्रश झालाय. डायरेक्ट बॉल पायावरती. फटका तर खेळला नव्हता, परंतु पायावरतून बॉल. एक आली, दुसरी आली, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्यात. लेग बाईटच्या रूपामध्ये 3 धावा आणि उमरट संघ पोहोचलाय बक्षीस फेरीमध्ये. या उमरट टीमचा कर्णधार या विशाल लगेच टॉस साठी. बोरज ब्लास्टर आणि उमरट. या मॅचचा वाढवता मॅच पुन्हा एकदा येतील. उमरट, उमरट कॅप्टन पाठवा. कॅप्टन या फास्ट. टॉस केला जाईल. विशाल, विशाल फास्ट या. बोरज ब्लास्टर संघाचा कर्णधार. लगेच टॉस केला जाईल. आदेश. तर सन्मान केला जातोय. रोहित नाईकरे आणि सुधीर माने यांचा